333 कोण सांगायास गेले होते देशोदेश, झाले वाऱ्या हाती माप, समर्था तो माझा बाप, कोणाची हे सत्ता झाली वाचा वदविता, तुका म्हणे या निश्चये माझे निरसले भय। देवाच्या थोरवीबद्दल तुकोबाराय म्हणतात, देवाचे महात्म्य वर्णन करण्यासाठी देशोदेशी सांगायला कोणी गेले होते का? परंतु वाऱ्या हाती त्या माझ्या बापाच्या सत्कीर्तीचे माप भरून भरून वाहत आहे। वाचेने कोण वदतो, किती बोलतो, हे ज्याच्या सत्तेने चालते। तुकाराम महाराज म्हणतात, जगात तोच एकमात्र सर्व सामर्थ्य संपन्न करता आहे, असा निश्चय झाल्यापासून माझ्या चित्तातील काळजी भीती नाहीशी झाली। 324 सकळांच्या पाया माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवितसे, अहो श्रोते वक्ते सकळही जन, बरे पारखून बांधा गाठी, फोडिले भांडार धन्याचा महामाल, तेथे मी हमाल भारवाही, तुका म्हणे चाली घाली, झाली चौदेशी उतरला कसी खरा माल। लोकांनी आपले पारमार्थिक कल्याण करून घ्यावे म्हणून तुकोबाराय म्हणतात, श्रोते वक्ते आणि इतर जन यांना पायांवर मस्तक ठेवून विनंती करतो की तुम्ही मालाची पारख करून उत्तम प्रतीचे असेल ते निवडून स्वीकार करा। पारमार्थिक वस्तूचे मी भांडार फोडले असले तरी हा माझा मालक पांडुरंग याचा आहे, मी केवळ भार वाहणारा हमाल आहे। तुकाराम महाराज म्हणतात, सर्व देशात या मालाला चांगला भाव मिळाला, सर्वजण भक्ती मार्गी झाले, त्यामुळे माल संतांच्या कसाला उतरून लोकांत मान्यता पावला। 335 कोण त्याचा पार पाववे धुंडिता, पुढे विचारिता विश्वंभरा, अनुरेणू सूक्ष्म स्थूळा पार नाही, श्रुतीने ती त्याही खुंटलिया, फळांत कीटक एवढे आकाश, ऐसे तरुवरास अनेक किती, दाविले अनंते अर्जुनासी पोटी, आणि त्या सृष्टी कृष्ण लोक, तुका म्हणे लागा संतांची आकाशे, ठाव घेता कैसे वाचा जीवे। देवाच्या स्वरूपाविषयी तुकोबा म्हणतात, विश्वंभर कोठे आहे, कसा आहे, त्याचा शोध पुरा झाला का? तो अनुरेणूहून सूक्ष्म अवघ्या स्थूळालाही व्यापक घेऊन उरलाय, त्याचा शोध घेताना श्रुतीही थकल्या आहेत। असंख्य ब्रह्मांडे ज्याच्यामध्ये सामावली असे विशाल आकाशातले एका फळांतील एका कीटकाप्रमाणे त्याच्या रूपात सामावले आहे। अशी किती फळे वृक्षाला असतात, असे अगणित वृक्ष असतात। श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवले, त्यामध्ये अनेक सृष्टी कृष्ण लोक यांचे दर्शन घडविले। तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संतांना शरण जा, ते तुमच्या हृदयातील विश्वंभराचे दर्शन घडवून त्याच्याशी ऐक्य करतील, मग तुमची जीवन दशा राहणार नाही। 336 जे जे काही करीतो देवा, ते ते सेवा समर्पे, भेद नाही सर्वात मना नारायणा तुझ मज, आम्ही तुझे नेनो कोणा हेची मना मन साक्ष, तुका म्हणे जगन्नाथा हे अन्यथा नव्हे की, ज्ञानी भक्त हा स्वभाव सिद्ध ब्रह्मरूप झाला आहे। तुकोबारा या अवस्थेत म्हणतात, मला जे मनबुद्धीच्या द्वारा कर्माचे स्फुरण होते ते ब्रह्मस्वरूपाचे होते, म्हणून माझ्याकडून जे सहस्र कर्मे होतील ती सर्व भक्तीचीच आहे। सर्वांच्या ठाई आत्मरूपाने देवा तुम्हीच असल्याने तुमच्या माझ्यात भेद नाही। देवा आम्ही तुमच्या वाचून दुसऱ्याला जाणत नाही, असे जाणणाऱ्या मनाला मनच साक्षी आहे। तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझे शब्द खोटे नाहीत। 337 स्तुती करू तरी नव्हेची या वेदा, तेथे माझा धंदा कोणीकडे, परी हे वैखरी गोडावली सुखे, रसना रस मुखे इच्छितसे, रूपवर्णावया कोठे पुरे मती, रोमी होती जाती ब्रह्मांडेही, तुका म्हणे तुची ऐसा एक साचा, ऐसी तव वाचा झाली नाही। देवाचा गौरव करण्याच्या हेतूने तुकोबाराय म्हणतात, तुमचे स्वरूप न कळण्यानेही वेदालाही तुमची स्तुती करता येत नाही, तेथे माझी स्तुती गायनाची काय मातब्बरी, ते मला शक्य होईल का? पण माझी वाणी तुमच्या गुण गायनांच्या सुखाला अधीर झाली आहे, म्हणून ती वारंवार रसाची इच्छा करते। ज्या तुझ्या रूपाच्या रोमरोमातून अनंत ब्रह्मांडे निर्माण होतात आणि लय पावतात, त्या रूपाचे वर्णन करण्यात माझी बुद्धी समर्थ नाही। तुकाराम महाराज म्हणतात, तूच खरा एक आहे हे सांगणारी वाचा झाली नाही, कारण ती तुझ्या साक्षात्काराने मूक झाली। 338
तुझ वर्णी ऐसा तुझविन नाही, दुजा कोणी तिही त्रिभुवनी. सहस्रमुखे शेषसिनला बापुडा, चिरली आधडा जीवा त्याच्या. अव्यक्ता लक्षणा अपार, आनंदा निर्गुणा सच्चिदानंदा नारायणा. रूप नाही घेसी आपुल्या स्वइच्छा, होसी भाव तैसा त्या कारणे. तुका म्हणे जरी दाविसी आपणा, तरीच नारायणा कळो एसी. 338. देवाचे महात्म्य सांगताना तुकोबाराय म्हणतात, तुझे यथार्थ वर्णन करू शकेल असा समर्थ तुझ्या विना दुसरा त्रिभुवनात नाही. तुझी स्तुती करायला गेलेला शक्तिमान शेष त्या कामातून थकून गेला. त्याच्या जड जीवा चिरल्या. अगा व्यक्ता अलक्षा अपारा, अनंता निर्गुणा सत्ता चित्ता नारायणा. तूच आपल्या स्वइच्छेने रूप आणि नाम घेतोस. जसा त्याचा भाव असेल त्याच वेळी तू तसा होतोस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तूच तुझे स्वरूप कृपाळूपणे आम्हाला दाखवलेस तर ते आम्हाला कळेल. 339. पूर आला आनंदाचा लाटा, उसळती प्रेमाच्या. बांधू विठ्ठल सांगडी, पोहुनी जाऊ पैलतिडी. अवघे जनी गडी, घाला उडी भाईनो. येतो नाही सर्व काळ, अमुप आनंदाचे जळ. तुका म्हणे थोरा पुण्ये, ओघ आला पंथे येणे. भक्तिरसामध्ये केवढा आनंद आहे. तुकोबाराय म्हणतात, श्रीहरीच्या भक्ती आनंदाचा पूर आला आहे. या पुरात भक्तिप्रेमाच्या लाटा उसळत आहे. बंधूंनो, आपण विठ्ठल नामाची सांगड कमरेला बांधू आणि या भवसागरातून पोहून पैलतिरी जाऊ. म्हणून आता उशीर न करता यामध्ये उडी घाला. असे अमृताचे अथांग जळ, अशा लाटा, असा पूर, अशी दुर्मिळ संधी, मंगल दिवस पुन्हा येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या थोर पुण्यामुळे या भक्तिबंधाचा ओघ आपल्यापर्यंत आला आहे. 340. अनेक दुसरे मज नाही आता, नेमिले या चित्ता पासोनिया. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. पडिले वळण इंद्रिया सकळ, भावतो निराळा नाही तुझा. तुका म्हणे नेत्री केली ओळखन, तटस्थ हे ध्यान विटेवरी. चित्ती ध्यान नेत्ररूपी मुखी नाम एवढाच खरा खरा भक्तिपंथ आहे. तुकोबा म्हणतात, एका पांडुरंगाशिवाय मला अन्य काहीही प्रिय नाही. हाच एक निश्चय झाला आहे. माझ्या ध्यानी मनी पांडुरंग, जागृतावस्थेत पांडुरंगाचे चिंतन, झोपेतही स्वप्नातही पांडुरंग. माझ्या इंद्रियांना पांडुरंगाचे स्मरण करण्याची सवय लागली. दुसरा विषय ते जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्यात सद्गुण तटस्थ ध्यान असलेल्या विटेवरच्या पांडुरंगाचा डोळ्यांनी परिचय करून दिला. 341. आता मी अनन्य येथे अधिकारी, होईन कोणे परीनेनो देवा. पुराणींचा अर्थ आणिता मनास, होय कासा विस जीव माझा. इंद्रियांची आम्ही पांगिलो अंकित, त्यांचे रंग चित्त रंगलेसे. एकाचेही मजन घडे दमन, अवघी नेमून कैसी राखो. तुका म्हणे जरी मोकलिसी आता, तरी मी अनंता वाया गेलो. 341. भक्तीमधील उच्चावस्था प्राप्तीसाठी तुकोबाराय तळमळ लागली. ते म्हणतात, देवा मी अनन्य अधिकारी होऊन तुझ्या पायाशी राहण्याची पात्रता मला कधी प्राप्त होईल. त्यासाठी काय उपाय करावा हे मला कळत नाही. पुराणातील भक्तांच्या सत्व परीक्षा, त्यांची उत्कट भक्ती. देवा तुझी भक्त वत्सलता हे पाहून अशी विमल भक्ती मला केव्हा मिळेल. माझा उद्धार कधी होईल. या विचारांनी माझा जीव कासावीस होतो. आम्ही इंद्रियांचे अधीन आहोत, त्याचे दास्य करीत त्यांना आवडणाऱ्या पंचविषयाच्या भोगाने आम्ही दंग झालो. एका इंद्रियाचा निग्रह आम्हाला होत नाही. ते सर्व इंद्रियांचा निग्रह मी कसे करणार. मी असा आहे म्हणून तुम्ही माझा त्याग केलास तर माझा जन्म वाया गेला. 342. लक्षुनिया योगी पाहतासी आभास, ते दिसे आम्हास दृष्टीपुढे. कर दोन्ही कटी राहिलासे उभा, सावळी हे प्रभा अंगकांती. व्यापुनी वेगळे राहिलेसे दुरी, सकळा अंतरी निर्विकार. रूप नाही रेखा नामही जयासी, आपुल्या मानसी शिवध्याय. अंत नाही पारवर्णा नाही थार, कुळयाती शिरहस्तपाद. अचेत चेतले भक्तीची या सुखे, आपुल्या कौतुके तुका म्हणे. निर्गुण परमात्मा भक्त कार्यार्थ आपले निर्गुण
पण मन मोडतात सगुण झाला आहे. तुकोबाराय म्हणतात, निर्गुणाची उपासना करणारे योगी समाधी लावून देवाचे आभासमय रूप पाहतात. ते रूप आम्हाला दृष्टीपुढे प्रकट स्वरूपाने दिसते. आम्ही ज्याला पाहतो तो देव कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. त्याची अंगकांती सावळी असून तेजस्वी आहे. या देवाचे निर्गुण रूप सकाळांचे अंतकरण व्यापून निर्विकारपणे वेगळे राहिले आहे. ज्या स्वरूपाला रूपरेखा नाम इत्यादी लक्षणे नाही, त्याच्या रूपाचे ध्यान भगवान शंकर चित्तामध्ये करतात. ज्या रूपाला अंत नाही, तिच्याची मर्यादा नाही, ज्याला वर्ण जाती कुळ गोत्र हातपाय मस्तक नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे अव्यक्त परब्रह्म भक्ताच्या भक्ती सुखामुळे स्वतःच्या आवडीने पांडुरंग रूपाने व्यक्त झाले आहे. 343 कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ, वर्मदावी मज याजकासी. कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा, कोण्या भावे देवा आतुडसी. कैसी कीर्ती वानू कैसा लक्षा आणू, जाणू हा कवनू कैसा तुझ. कैसा गाऊ गीती कैसा ध्याऊ चित्ती, कैसी स्थिती मज दावी मज. तुका म्हणे जैसे दास केले देवा, तैसे हे अनुभवा आणि मज. देवाच्या प्राप्तीचा ध्यास घेतलेले तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्या प्राप्तीसाठी मी तुझे ध्यान कसे करू, तुझे रूप कसे पाहू, याबद्दलचे मर्म मला सांग. तुला कशा प्रकारची सेवा आवडते, जी करण्यामुळे तू प्रसन्न होशील. तुझे स्तुती तोच ते कशी गाऊ, मी तुझी कीर्ती कशी वर्णन करू. माझ्या लक्षात तुला कसा आणू, मी तुला कसा जाणू. चित्तामध्ये तुझे चिंतन कसे करू, तुमची स्वरूप स्थिती कशी आहे हे माझ्या बुद्धीला दाखवून द्या. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही मला तुमचे सेवक केले तर मला योग्य ते मार्गदर्शन करून माझे पारमार्थिक कल्याण करणे तुमचे कर्तव्य आहे. 344 निगमांचे वन नका शोधू करू सीन, या रे गवळी यांचे घरी. बांधले ते दावेवरी, पिडले ती भ्रमे, वाटा न कळता वर्मे. तुका म्हणे भार, माथा टाका अहंकार. 344 श्रीकृष्णाची बालमूर्ती पंढरीत विठ्ठल नामरूपाने विटेवर उभी असून सर्व संतांचे ते उपास्य आहे. तुकोबाराय म्हणतात, श्रीहरीला शोधण्यासाठी वेदाची गहनवने फिरू नका, त्यामुळे व्यर्थ कष्ट होतील. गवळ्याच्या घरी चला, तेथे श्रीहरीला दोराने बांधले आहे. श्रीहरीला प्राप्त करून घेण्याची युक्ती न कळल्याने तुम्ही भ्रमित झाला आहात. तुकाराम महाराज म्हणतात, डोक्यावरील देह अहंकाराचा व्यर्थ भार टाकून द्या, म्हणजे तो हरी भेटेल. 345 मन ओळी मना, बुद्धी बुद्धी क्षण क्षणा. मीच मज राखण झालो, जाने ते तेची धरिलो. जे जे जेथे उठी, ते ते तया हाते खुटी. भांजनी खांजनी तुका साक्ष उरला दोन्ही. जीवाच्या बंद मोक्षाला मनच कारण आहे, कार्यसिद्धीला तेच कारण आहे. म्हणून मन प्रसन्न असावे, स्वाधीन असावे. तुकोबाराय म्हणतात, माझे मन मनास वळते आहे. सारासार विवेक बुद्धी क्षणोक्षणी बुद्धीला जागृत ठेवते आहे. आता मीच माझा रक्षक झालो आणि तेथे स्थिर झालो. मनाच्या ठिकाणी उत्पन्न होणारे विपरीत विकार मनाच्या हाताने कुंठित होत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, मनाच्या क्षणिक विकाराच्या निर्मिती आणि नाश यांना तुकोबाचे मन बुद्धी साक्ष आहे. 346 ब्रह्म न लिंपे त्या मळे, कर्मा अकर्मा वेगळे. तोची एक तया जाणे, पावे अनुभवे लिये खुने. शौच अशौचाचे संधी, तन आळा तनामंदी. पाप पुण्या नाही ठाव, तुका म्हणे सहज भाव. परब्रह्माच्या मूळ स्वरूपाविषयी तुकोबाराय म्हणतात, परब्रह्म मायोपधिक जीवाच्या द्वैत्य बुद्धीचा, कर्माचा किंवा पाप पुण्याच्या स्पर्शाने लिंपले जात नाही. शुद्ध अशुद्ध यांचा संपर्क झाला तरी ते अलिप्त असते. ज्याला ब्रह्मस्थिती प्राप्त झाली तोच हे जाणतो. गवतानेच गवताचा भारा बांधावा, तेथे सर्व गवतच असते. त्याचप्रमाणे ब्रह्म जाणणारा ब्रह्मस्वरूप होतो, त्याचे वेगळेपण उरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मभावाच्या ठिकाणी पाप पुण्याला ठाव नाही. काय दरा करील वन, समाधान नाही जव.
तरी काय तेथे असती थोडी, काय जोडी तयांसी रेगता धावा पेवा मधी, जोडे सिद्धी ते ठाई, काय भस्म करील राख, अंतरपाख नाही तो, वर्ण आश्रमाचे धर्म, जाती श्रम झालिया, तुका म्हणे सोंग पाश निरसे आसते हित. 347. पुण्याची वासना असणारे मन सद्गतीला, तर पापाची वासना असणारे मन अधोगतीला कारण आहे. तुकोबाराय म्हणतात, असेच समाधानी मन नसेल तर वनात दऱ्याखोऱ्यात जाऊन तपश्चर्या केली तरी व्यर्थ आहे. वनामध्ये असणारे पशु पक्षी ज्यांना तेथील एकांताचा असा काही लाभ घेता येतो का? धान्याच्या कोठारामधून धान्य काढले म्हणजे सिद्धी प्राप्त झाली म्हणता येणार नाही. अंतःकरण शुद्ध नाही आणि अंगाला राख लावली तर ते शुद्ध होणार नाही. समाधान नसेल तर आचारसंहिता, आश्रम धर्माचे पालन, जाती धर्माचे पालन व्यर्थ श्रम वाटतात. तुकाराम महाराज म्हणतात, लौकिकाचा आशा पाश तुटणे आवश्यक आहे, नाहीतर भक्तीचे सोंग सुद्धा पाशच होईल.